आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण सर्वत्र फिरत असतो आणि आपल्या या प्रवासामध्ये आपण देखील थ्रिल रोमांच मिळवण्यासाठी सर्वत्र भटकत असतो आणि तोच थ्रिल तोच रोमांच अनुभवण्यासाठी आज आपण भेट देणार आहोत किल्ले गोरखगडला। बरं, आता गोरखगडावर येण्यासाठी तुम्हाला यावं लागतं ठाणे जिल्ह्यातील आमच्या मुरबाड तालुक्यातील देहरी गावामध्ये, जिथं आल्याच्या नंतर रस्त्याच्या अगदी शेजारीच तुम्हाला गोरखगडाचा प्रवेशद्वार लागतो। ज्या गोरखगडाच्या प्रवेशद्वारामधूनच आपण आज गोरखगडावर जाणार आहोत। प्रवेशद्वारामधून आत आल्याच्या नंतर अगदी सुरुवातीलाच आपल्याला नाथांच्या पायांची प्रतिमा दगडामध्ये कोरलेली बघायला मिळते, जिचं दर्शन घेऊन आपण आपल्या आजच्या गडाच्या प्रवासाला सुरुवात करूयात। नाथ संप्रदायातील गुरु गोरक्षनाथ यांची तपोभूमी म्हणून गोरखगडाची ओळख आहे आणि गोरखगडाच्या वाटेवर अगदी पायथ्याशीच आपल्याला गोरक्षनाथांचं मंदिर देखील बघायला मिळतं। मोठ्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला समोरच गोरक्षनाथांचं लहान मंदिर बघायला मिळतं। मंदिराच्या गाभाऱ्यात एका बाजूला आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील बघायला मिळते। जर तुम्ही गोरखगडावर येणार असाल आणि गोरखगडावर स्टे करायचा तुमचा प्लॅन असेल तर मंदिराच्या अगदी शेजारीच तुम्हाला असा भला मोठा शेड बघायला मिळतो आणि तुमचा स्टेचा प्लॅन असल्यास तर तुम्ही त्या आरामामध्ये स्टे करू शकता। मंदिराच्या आवारामध्ये प्रशस्त अशी जागा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आषाढी एकादशीच्या दिवशी भाविक इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात। मंदिरामधून बाहेर निघता तेव्हा डाव्या बाजूला तुम्हाला गडाकडे जाण्याचा रस्ता लागतो आणि त्या रस्त्यामधूनच आपल्याला पुढे जावं लागतं, थेट गोरखगडाकडे जातो। सदरचा परिसर भीमाशंकर अभयारण्य अंतर्गत येत असल्या कारणास्तव अभयारण्य प्रशासनातर्फे ठिकठिकाणी आपल्याला सूचना फलक लावलेले बघायला मिळतात। गोरखगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 2135 फूट इतकी आहे। बरं, आजच्या आपल्या या मोहिमेमध्ये आज आपल्या सोबत आहे आपला भाऊ रोशन, ज्याला घेऊन आज आपण गोरखगडाची सफर करणार आहोत। जर रस्त्याचा विचार केला तर आताच मान्सून सीझन संपलाय आणि सर्वत्र आपल्याला झाडी बघायला मिळते, पण पायवाडीचा असल्या कारणास्तव रस्ता चुकण्याचा काही चान्सेस नाही आहेत। आपण सरळ त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे जो आपल्याला गोरखगडावर घेऊन जाणार आहे। वाटेमध्ये आपल्याला ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवलेल्या बघायला मिळतात। कचरा टाकण्यासाठी तुम्ही त्यांचाच वापर करावा ही चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती। बरं, मान्सूनवरून आठवलं, गोरखगडाची सफर आपण पावसाळ्यामध्येच करणार होतो, गोरखगडाची ट्रेक, पण काही कारणास्तव जाणीवपूर्वक आपण पावसाळ्यामध्ये त्या गोरखगडाची ट्रेक कॅन्सल केली। ती का केली ते आपण गोरखगड जेव्हा चढायला सुरुवात करू ना तेव्हा तुम्हाला समजेल। बरं, गोरखगडाच्या वाटेमध्ये ठिकठिकाणी प्रशासनातर्फे हे बसण्यासाठी बेंच दिलेले आहेत। जर का तुम्हाला विश्रांती करायची असली तर तुम्ही इथं काही काळ विश्रांती करू शकता। आपण देखील तिथंच थांबलोय, विश्रांती करतोय। पण पुरे झाली आता विश्रांती। आता आपण गडाकडे जाऊ, कारण अजून आपण गड चढायला सुरुवात केली नाही। तो सुळका आपल्याला इथून दिसतोय, पण अजून आपण त्याच्या पायथ्याशी देखील नाही आहोत। तिथे आपण पोहोचूयात आणि मग आपल्याला गड चढायला सुरुवात करायचं आहे। आता कुठं फायनली आपण खऱ्या अर्थाने गडाचा पहिला टप्पा पार केलाय। आपण गडाच्या पायथ्यापर्यंत जवळपास पोहोचलोय आणि पाठीमागे तुम्हाला तो सुळका दिसतोय, तो आहे गोरखगड। तिथे आपल्याला टॉपला जायचं आहे। पहिला टप्पा पार केला, दुसऱ्या टप्प्याच्या दिशेने जाऊयात। चला हॅलो शेठ। गोरखगडाच्या वाटेवर पुढे आल्याच्या नंतर अगदी पायथ्याशीच आपल्याला एक मंदिर लागतं, डेरमाता आईचं मंदिर आहे। तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर अगदी समोरच आपल्याला देवीची अत्यंत सुंदर आणि रेखीव अशी मूर्ती बघायला मिळते, जिच्या शेजारीच आपल्याला यज्ञकुंड आणि त्याच्या बाजूला असणारं शिवलिंग नजरेस पडतं। देवीच्या मूर्तीच्या उजव्या साईडला देखील आपल्याला एक छोटंसं शिवलिंग बघायला मिळतं।
मंदिराच्या बाहेर आपल्याला महादेवाच्या मंदिराचे पुरातन अवशेष, पिंड, त्याचप्रमाणे 2 मोठे ताशीव दगड विखुरलेले बघायला मिळतात. अगदी शेजारीच नाथांच्या पायांची प्रतिमा दगडामध्ये साकारलेली आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला किल्ल्याविषयी माहिती देणारा सूचना फलक आपल्या निदर्शनास येतो. माता आईचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता मात्र आपली खऱ्या अर्थाने गोरखगड चढायला सुरुवात होते, कारण इथून आपला खरा थ्रिल चालू होणार आहे, ज्यासाठी आपण इथे आलो आहोत. मंदिरापासून पुढे आल्याच्या नंतर अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला तुटक्या अवस्थेमध्ये असलेल्या पायऱ्यांची सुरुवात होते. अगदी काहीच वेळात गडाच्या एका बाजूला आपल्या नजरेत पडते, ती म्हणजे कातळामध्ये कोरण्यात आलेली पहारेकऱ्यांची खोली. या इथून आपल्याला गोरखगड चढण्याचा खरा थ्रिल चालू होणार आहे. इथून आपण वर जाऊयात. गड चढत असताना एका कोपऱ्यामध्ये अतिशय कठीण ठिकाणी आपल्याला पाण्याचं एक टाकं बघायला मिळतं. फायनली इथं आल्याच्या नंतर आपल्याला लागतोय गडाचा पहिला दरवाजा. आणि या दरवाजाचा जर का विचार केला ना, तर हा दरवाजा अलीकडच्याच काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने बसवण्यात आलेला आहे. दरवाजामधून आत आल्याच्या नंतर कातळामध्ये कोरलेल्या या भुयारी पायऱ्या हा किल्ला सातवाहनकालीन असल्याची साक्ष देतात. भुयारी पायऱ्या वर चढून आल्याच्या नंतर आपल्या नजरेस पडते ती खडकामध्ये खोदलेली पहारेकऱ्यांची खोली, जिच्या अगदी शेजारीच आपल्याला गोरखगडाच्या अगदी शेजारीच असणारा मच्छिंद्रगड बघायला मिळतो. गुरु शिष्यांची जोडी म्हणून देखील मच्छिंद्रगड आणि गोरखगड यांची एक वेगळी ओळख आहे. गड चढायला सुरुवात केल्याच्या नंतर अर्धा टप्पा आपण गडाचा पार केलाय आणि इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत का, तो पॅच चढून वरती जायचं आहे. तिथं आपल्याला लेण्या लागतील आणि त्या लेण्यांच्या वरती देखील एक सुळका आहे, तो देखील आपल्याला वर चढून जायचं आहे. चला. जर का व्यवस्थित इथे या पायऱ्यांकडे बघितलं ना मित्रांनो, तर या पायऱ्यांवर मोडी लिपीमध्ये आपल्याला एक लेख लिहिलेला बघायला मिळतो. आता पायऱ्या बऱ्याच जुन्या असल्या कारणास्तव तो लेख इथं काहीसा पुसट असा झालेला आहे, पण तरी देखील तुम्हाला मी दाखवतो. जर का जवळून पाहिलं ना, तर आपल्याला समजून येतं की इथं काहीतरी लेख लिहिलेला आहे, तो मोडी लिपीमध्ये ते लिहिलेला आहे. गड चढत असताना पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे जर का तुम्ही पाहिलं तर एक प्राचीन सातवाहनकालीन लेणी बघायला मिळते. त्या लेणीचा जर का विचार केला तर 2 घोडस्वार आहेत, शस्त्रधारी घोडस्वार, आणि त्यांच्या बाजूला जर का विचार केला तर एक कावड घेऊन चाललेला व्यक्ती आपल्याला बघायला मिळतोय. गडावर जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला इथे या खोल्या बघायला मिळतात. दगडामध्ये कोरलेल्या या खोल्या आहेत, आणि जर का तुम्ही नाईट ब्रेकला येणार असाल आणि तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्ही इथे आरामशीर इथे करू शकता. 50 ते 55 लोक साधारणपणे आरामामध्ये इथे राहू शकतात. इथे आपल्याला चूल देखील बघायला मिळते. जे कोणी इथे स्टेला आले असेल त्यांनी इथं चूल मांडली असेल. आणि तुम्ही या गडावर जेव्हा येता तर माकडांची विशेष काळजी घ्या, कारण या गडावर माकडांचा सर्रास आपल्याला वावर बघायला मिळतो. आणि जर का तुम्ही इथे राहणार असाल तर बॅग वगैरेची जरा काळजी घ्या, कारण माकडांपासून धोका आहे तुम्हाला. गोरखगडावर आल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणामध्ये माकडांचा वावर असल्याचं आपल्याला समजतं, त्यामुळे या माकडांपासून थोडी सावधगिरी बाळगलेलीच बरी. त्या गडावरच्या खोल्या बघून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण पुढे येतो डाव्या बाजूने, इथं देखील आपल्याला पाण्याच्या टाक्यांचा समूह बघायला मिळतो. आणि जर का गडाचा एकंदरीत विचार केला तर संपूर्ण गडावर जवळपास 14 ते 15 पाण्याचे टाके आहेत. पण आता त्यापैकी केवळ 1 ते 2 टाक्यांमध्येच पिण्यायोग्य पाणी आपल्याला बघायला मिळतो.
इथं माझ्या पाठीमागे बघाल पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. त्यांची भांडण झालेली आहे. कोणत्याही जावं आपले वंशज आहेत रे. काय मित्र नको 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 थांब. नको. माझ्या पाठीमागे बघत असाल तर तो आहे मच्छिंद्रगड. आणि एका बाजूला आजच्या दिवसातील आपला खरा थ्रिल जिथून चालू होतोय तो म्हणजे गोरखगडाचा शेवटचा सुळका आपण चढायला त्याची सुरुवात करणार आहोत. इथे सीडी आहे आणि त्या सीडीचा आसरा घेऊन आपल्याला थोडं वर जावं लागतंय. तिथून आणि पायऱ्या चालू होतात आणि इथून गडाचा खरा थ्रिल चालू होणार आहे. जेव्हा कधी याल या पायऱ्या चढायची भीती वेगळी आणि पाठीमागं आपला माकडा जो आपला पाठलाग करतायत ना त्याची भीती वेगळी. कधी स्क्रॅच करतील. मित्रांनो जर का तुम्ही माझ्या बाजूला बघितलं इथे डायरेक्ट खोल दरी आहे. त्यामुळे इथं आपलं एक जरी पाऊल चुकलं तर डायरेक्ट मृत्यूला स्पर्श होऊ शकतो. आणि मी मागाशी म्हटलं होतं की पावसाळ्यामध्ये आपण गोरखगडचा ट्रेक कॅन्सल केला तर तो यासाठीच केला की पावसाळ्यामध्ये इथल्या पायऱ्या इथला खडक अतिशय निसरडा होतो. त्यामुळे पाय घसरून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आणि जीवावर बेतू शकतं 100%. त्यामुळे इथे एक चुकीचा चेंडू आणि चेंडू सीमारेषेपर. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आपला एक चुकीचं पाऊल आपल्याला डायरेक्ट मृत्यूला स्पर्श करू शकतो. त्यामुळे ना आपण पावसाळ्यामधली आपली गोरखगडची ट्रेक कॅन्सल केली. गडाच्या पायऱ्या या जवळपास 85 डिग्री इन्क्लाइंड असल्यामुळे इथे निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पायऱ्यांना खणलेल्या खोबण्या त्यांचा तुम्ही अवश्य वापर करावा. फायनली तो आपण गडाचा सगळ्यात थ्रिलिंग जो पॅच होता तो टप्पा पार केलाय. माझ्या पाठीमागे तुम्ही अजूनही बघू शकता ती महाकाय दरी. काळजी घेऊन या. गोरखगडाच्या सर्वोच्च शिखरावर आल्यानंतर इथे आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं. ज्या मंदिराच्या अगदी बाहेरच आपल्याला एक भला मोठा शिवलिंग बघायला मिळतो. मंदिराच्या दरवाजाच्या समोरच आपल्याला एक नंदी बघायला मिळतो. आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा अगदी समोरच आपल्याला नाथांची तपश्चर्या करतानाची प्रतिमा बघायला मिळते. नाथांच्या प्रतिमेच्या अगदी समोरच आपल्याला महादेवाचं शिवलिंग बघायला मिळतं. गोरखगडाचा जर का आपण एकंदरीतपणे विचार केला तर गडावर आपल्याला जवळपास 14 ते 15 पाण्याचे टाके बघायला मिळतात. म्हणजेच मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा या हेतूने. आणि ओव्हरऑल या गडाची जर का आपण भौगोलिक रचना बघितली तर आपल्या लक्षात येत आहे की हा किल्ला केवळ आणि केवळ टेहळणी हेतूसाठी बनवण्यात आलेला आहे. गडाच्या शिखराच्या एका बाजूने जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या बाजूला मच्छिंद्रगड बघायला मिळतोय. ॲक्च्युली तो गड नाहीये, लोक त्याला बोलतात मच्छिंद्रगड, पण तो गड नाहीये, तो एक सुळका आहे, त्याला गड बोलतात. आणि या बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला गडाचा बेस विलेज जिथून आपण आलो तो म्हणजे देहरी गाव लागतो. आता त्या देहरी गावाच्या नावाबद्दल देखील एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. 12व्या शतकामध्ये देहरी या गावाचं नाव होतं उंबर, म्हणजे उमरा आपण ज्याला म्हणतो. जेव्हा 13व्या शतकामध्ये मुस्लिम सत्ताधाऱ्यांचे आक्रमण आपल्या इथं झाले आणि त्यांनी इथं आजूबाजूचा परिसर जिंकून घेतला, तेव्हा त्यांनी देहरी गावाचं नाव बदलून देहलीच केलं. म्हणजे अर्थ तोच ठेवला. देहलीचा त्यांच्या भाषेमध्ये अर्थ तोच होतो, आपल्या भाषेमध्ये उमरा अर्थ तोच ठेवला, फक्त नाव बदललं. आणि नावाप्रमाणेच देहरी हे गाव उंबऱ्याचंच काम करते. कारण तुम्ही एका बाजूने जर का इकडं पाहिलं तर तुम्हाला दूरवर तिकडे नाणेगड आणि जीवधनगड दिसतोय. आणि या बाजूला जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे औफे घाट बघायला मिळतो. या बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला भीमाशंकर डोंगर रांग दिसते. आणि त्या तिकडे दूरवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सिद्धगड दिसतोय आणि खाली सिद्धगडची माची देखील बघायला मिळते. म्हणजे देश आणि कोकण यांच्या दरम्यान असणारा हा उंबरठा, ज्याला आपण म्हणू शकतो अगदी अर्थपूर्ण नाव असणारं हे गाव म्हणजेच उंबर, त्याच्यानंतर झालेलं देहलीच आणि त्यानंतर त्याचं झालेले देहरी, असा हा गाव
तो म्हणजे देहरी गाव. बरं, हे झालं देहरी गावाबद्दल. पण गोरखगडाचं थ्रिल जर का तुम्हाला स्वतःला अनुभवायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा अवश्य गोरखगडाला भेट द्या. आपल्या आजच्या गोरखगडाच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय शिवराय.